नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी स्वाती आपलं स्वामीचरण या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर बघा, आज आहे गुरुपौर्णिमा, अत्यंत महत्त्वाचा दिवस आपल्या स्वामी भक्तांसाठी. ही एक पर्वणीच आहे. या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काय काय सेवा करायची, स्वामींच्या मूर्तीवर कसा अभिषेक करायचा आहे आणि स्वामींना कुठला नैवेद्य अर्पण करायचा आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आज स्वामींना गुरुपद द्यायचं आहे. तर ते कसं द्यायचं आहे ही सगळी माहिती मी आपल्याला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. तर बघा, आज आपल्याला सकाळी लवकर उठून घराची स्वच्छता करून अंघोळ वगैरे आवरून छान अशी देवपूजा करून घ्यायची. तर सर्वात आधी आपल्याला सकाळी स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना तुम्ही पंचामृताने करू शकता, नुसतं पाण्याने करू शकता, नुसतं दुधाने करू शकता. जे तुमच्याकडे अवेलेबल असेल त्या वस्तू घेऊन आपल्याला स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. बघा, आपल्याकडे जर स्वामींची मूर्ती असेल तर आपण अभिषेक करू शकतो. अभिषेक करताना आपण गळतीचा वापर करू शकतो किंवा मग साधा पाण्याने चमच्याने स्वामींच्या मूर्तीवरती स्तोत्र म्हणत म्हणत अभिषेक करायचा आहे. पण जर आपल्याकडे फोटो असेल तर मग आपल्याला फोटोवर अभिषेक नाही करता येणार. मग काय करायचं, एक स्वच्छ कापड घ्यायचं आहे आणि त्याने फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. आणि ज्या सेवा आपण मूर्तीवर अभिषेक करून करणार आहे तर त्याच सेवा आपल्याला फोटोच्या समोर बसून करायचे. तर स्वामींची मूर्ती एका ताम्हणामध्ये घ्यायची आणि गळती असेल तर त्या मूर्तीवर गळती ठेवून आपल्याला पुढील सेवा करायच्यात. एक म्हणजे गणपती अथर्वशीर्ष म्हणायचे. दुसरं, आपल्याला जमलं तर 16 वेळा पुरुष सूक्त, 16 वेळा जर नाही जमलं तर एकदा पुरुष सूक्त आणि एकदा स्त्री सूक्त हे म्हणत अभिषेक करायचा आहे. दुसरं म्हणजे 16 वेळा आपल्याला पुरुष सूक्त म्हणताना फलश्रुती म्हणायची नाही आहे. फलश्रुती आपल्याला 16व्या वेळेला म्हणायची. 1 ते 16 वेळा आपल्याला वाचन झाल्यावर 16व्या वेळी जेव्हा आपण वाचू तेव्हा फलश्रुती सकट वाचायचं आहे. तसंच श्रीसूक्ताचं पण. मग आपल्याला 16 वेळा जमलं श्रीसूक्त म्हणायला तर अतिउत्तम, नाहीतर मग 1 वेळा श्रीसूक्त, 1 वेळा पुरुष सूक्त असं. तर आपल्याला 1 वेळा पवमान सूक्त म्हणायचं आहे आणि रामरक्षा म्हणायची. रामरक्षा 1 ते 9 ओव्यांपर्यंत म्हणायचे. 9व्या ओवीपासून फलश्रुती चालू होते. तर आपल्याला रामरक्षा 1 ते 9 ओवीपर्यंत म्हणायचे. आणि आत्ता जे मी सगळे मंत्र सांगितले ते आपल्याला यूट्यूबला पण मिळतील. आणि आपण जर म्हणू शकत नसाल तर यूट्यूबला लावून द्या आणि समोर तुम्ही मूर्तीच्या बसायचे आणि यूट्यूबला लावून द्यायचे. दुसरं, हे सगळे मंत्र तुम्हाला यूट्यूबवर मिळून जातील किंवा मग हे आपलं केंद्रामधलं नित्यसेवेचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये पण हे सगळे मंत्र आहेत. तर हे पण तुम्ही फॉलो करू शकता. दुसरी एक गोष्ट म्हणजे आता आपण स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक केल्यानंतर आपल्याला स्वामींना छान हिनात्तर लावून घ्यायचे, कारण हिनात्तर हे स्वामींना खूप प्रिय आहे. ते लावल्यानंतर आपल्याला छान गुलाबाचं फूल, चाफ्याची फुलं अशी वेगळी फुलं स्वामींना अर्पण करायचे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ह्या सेवा करताना तुपाचा दिवा लावायचा आहे. गाईच्या शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आहे आणि त्याचा दिवा लावायचा आहे आपल्याला. तर सेम आता आपल्याकडे जर मूर्ती नाही, फोटो असेल तर फोटोला पण आपण छान हिनात्तर लावून घ्यायचे. आणि फोटोवर आपण अभिषेक करू शकत नाही म्हणून फोटोच्या समोर बसून आपल्याला ह्या सगळ्या सेवा करायच्यात. तर बघा, या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर उपवास ही करू शकता. पण असं काही नाही आहे की ह्या सगळ्या सेवा करण्यासाठी आपल्याला उपवास केलाच पाहिजे असं काही नाही आहे. दुसरं म्हणजे आपण आता फोटोला पण छान फुलं व्हायचेत, अत्तर लावून घ्यायचे, दिव्याने ओवाळायचे, अगरबत्ती लावायची आणि घरातलं वातावरण एकदम असं छान होईल. तुम्हाला जसं सजावट आवडते तशी सजावट करून घ्यायची आहे. दुसरं म्हणजे अत्यंत महत्त्वाचं की आपल्याला या दिवशी स्वामींना गुरुपद द्यायचं आहे. म्हणजे आता जर आपल्या जवळपास स्वामी समर्थांचं केंद्र असेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथं जाऊनही आपण करू शकता किंवा आपण घरीही हे करू शकता. तर आता आपण बघूया की गुरुपद कसं घ्यायचं. तर आपल्याला घरच्या घरी स्वामींना गुरुपद द्यायचं आहे. तर गुरुपद देताना आपल्याला स्वामींना प्रार्थना करायची, हात जोडायचेत आणि म्हणायचे, हे परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज, आपण माझे गुरु, परमगुरु, सद्गुरू आहात. आपण माझा योग्य सांभाळ करा, मला योग्य मार्गदर्शन करा आणि माझे गुरुपद स्वीकार करा. तर स्क्रीनवर जो संस्कृतमध्ये मंत्र दिला आहे तो पण आपल्याला हे गुरुपद घेताना म्हणायचं आहे. आणि असं म्हणून आपल्याला स्वामींना मुजरा करायचा आहे. तर हे अशा प्रकारे आपण घरच्या घरी स्वामींना गुरुपद द्यायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जर आपल्याला मी सांगितलेल्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या कुठल्याही सेवा जर करायला जमणार नसेल किंवा त्या दिवशी वेळ नसेल किंवा कुठे बाहेर असाल तर आपल्याला निदान 11 माळी स्वामींचा जप करायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं जपमाळेवर आपल्याला 11 माळ स्वामी समर्थांचा जप करायचा आहे.
तर ही सगळी सेवा झाल्यावर आपल्याला स्वामींच्या आवडीचा नैवेद्य म्हणजे आपण या दिवशी शक्य असेल तर पुरणपोळी करू शकता किंवा बेसनचे लाडू स्वामींना खूप प्रिय होते. कांदा भजी पण स्वामींना खूप प्रिय होते. तर यापैकी कुठलेही किंवा जे तुम्ही अगदी दूध साखरसुद्धा चालतं. बघा स्वामी फक्त तुमच्या भक्तीचे भुकेले आहेत. म्हणजे तुम्ही स्वामींना अपेक्षित आहे की तुमच्याकडून सेवा करून घेणं. आपण कोण आहोत की स्वामींना हे सगळं द्यायला? ज्या विश्वाची निर्मिती त्यांनी केली आहे, तर आपण कोणीच नाही आहोत या सगळ्या वस्तू त्यांना देण्यासाठी. तर बघा आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायचे आहेत आणि जो काही आपण सकाळी स्वयंपाक बनवणार आहे त्याच्यातलंच आपण स्वामींना नैवेद्य म्हणून ठेवू शकता. आणि स्वामींना नैवेद्य ठेवताना आपल्याला त्याच्यावर आवर्जून तुळशीपत्र ठेवायचे. तर अशी छोटीशी सेवा आपल्याला आज गुरुपौर्णिमेनिमित्त करायची आहे. आणि ज्याला काही शक्य होणार नाही त्याने ॲटलिस्ट स्वामींचा जप तरी नक्की करा. दुसरं म्हणजे आपल्याला जर मासिक धर्म सुतक असेल, विटाळ असेल तर आपल्याला या सेवा करता येणार नाही. पण या आपण सेवा यूट्यूबला लावून श्रवण करू शकता. तर ही गुरुपौर्णिमेची अत्यंत छोटीशी माहिती होती, ती जी मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.